नागपूर विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीची 81 मतं फुटली। यामध्ये काँग्रेसच्या 39 मतांचा समावेश आहे। महाविकास आघाडीमधील कोणत्या मित्रपक्षांच्या नेत्यांनी दगाफटका केला याची पूर्ण माहिती आम्हाला आहे, अशी प्रतिक्रिया नागपूरचे काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुधळे यांनी दिली आहे। लवकरच याचा अहवाल तयार करून काँग्रेसचे प्रदेश नेतृत्व आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला पाठवणार असल्याचं प्रफुल्ल गुधळे यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात। शहर अध्यक्ष प्रफुल्ल गुधळे, आम्हाला जी अपेक्षा होती की निदान आमचे मतं कायम राहतील आणि त्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रितपणानं निवडणूक लढलो। महाविकास आघाडीच्या मतामध्ये पण काही फुटले। आमच्याकडं मतदानाच्या दिवशी पण त्या संदर्भातल्या माहिती होती की महाविकास आघाडीचे काही मतं भारतीय जनता पक्षाने फोडलेले आहेत। सोबतच काँग्रेस पक्षाचे पण मतं काही फुटलेले आहेत। त्या संदर्भात आम्हाला थोडीशी चाहूल आधीच लागली होती, कारण भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीनं त्यांची जी भूक आहे, अघोरी भूक आहे की त्यांच्याकडं ॲब्सोल्यूट मेजॉरिटी असताना, बहुमत असताना त्यांना त्यांचे नगरसेवक गोव्याला घेऊन जावं लागलं, बाहेर घेऊन जावं लागले आणि त्या संपूर्ण मतदारांना धाकदपट करून दबावाचं तंत्र हे करत, दबाव आणत त्यांनी त्यांचे मतं तर त्यांनी पूर्ण घेतले। सोबतच महाविकास आघाडीचे मतंसुद्धा, काँग्रेस आणि बाकी मित्रपक्षाचे मतंसुद्धा त्यांनी फोडले। आमचे मतं फुटले ही गोष्ट खरी आहे, पण फोडणारे लोक कोण आहे आणि कुठल्या आधारावर त्यांनी फोडले? काही वैचारिक आधारावर त्यांनी मतं फोडलेले आहेत का? विचारधारेच्या आधारावर फोडले की पैशाच्या आधारावर फोडले? कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।